राज्यातील 3 बडे नेते राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर एकत्र येत आहेत। या नेत्यांनी तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न सुरू केला आहे। त्यावर येत्या 20 एप्रिल रोजी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। विधानसभा निवडणुकीपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना सोबत घेऊन तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही। आता राज्यातील 3 बडे नेते राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर एकत्र येत आहेत। त्या नेत्यांनी तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न सुरू केलाय आणि त्यावर येत्या 20 एप्रिल रोजी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राचे राजकारण युती आणि आघाडीवर सुरू झाले आहे। राज्यात शिवसेना भाजप युती होती, त्यानंतर त्या युतीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आल्यानंतर महायुती झाली। महायुतीला आव्हान देण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी निर्माण झाली। आता तिसरी आघाडी तयार होण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांचा 20 एप्रिल रोजी वाढदिवस आहे। त्यानिमित्त बच्चू कडू मोठा निर्णय घेणार आहे। राष्ट्रीय समाज पक्षाने पुण्यात युवा संघर्ष निर्धार परिषद भरवली आहे। त्यावेळी महादेव जानकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। या मेळाव्याला बच्चू कडू आणि राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत। या दिवशी राजू शेट्टी आणि बच्चू कडू मोठा निर्णय जाहीर करतील। राज्यात तिसरी आघाडी निर्माण होण्याची शक्यता राजू शेट्टी आणि बच्चू कडू आणि महादेव जानकर या तिन्ही नेत्यांच्या माध्यमातून झाली आहे। हे तिन्ही नेते एकत्र येत एक मोठा निर्णय घेणार आहे अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे। त्यासाठी त्यांनी फुले वाड्यात येण्याचे आवाहन सर्व कार्यकर्त्यांना आता केले आहे। पुणे शहरात 20 एप्रिल रोजी युवा संघर्ष निर्धार परिषद 2025 होणार आहे। खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार या टॅगलाईन खाली परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। त्यामुळे या मेळाव्यातून राज्यातील सत्ताधाऱ्यांना टीकेचे लक्ष्य केले जाणार आहे। राज्यात तयार होणारी ही तिसरी आघाडी प्रबळ विरोधक ठरणार का, या प्रश्नाचे उत्तर आगामी काळात मिळणार आहे।